राहुल गांधींनी काँग्रेसची आरक्षणाविरोधी भूमिका जाहीर केल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली। भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर मोठा आरोप केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली। राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चांगलाच समाचार घेतला। राहुल गांधींनी काँग्रेसची आरक्षणाविरोधी भूमिका जाहीर केल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण राहुल गांधींना काढायचे अशी चर्चा सुद्धा सुरू झाली। विरोधकांनीही यावर जोरदार ताशेरे ओढले। राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन देशाबाबत गरळ ओकल्याने देशात नाराजीचा सूर पसरला। काँग्रेसने नेहमीप्रमाणेच राहुल गांधींच्या वक्तव्याची सारवासारव करून विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केल्याचा पोचारा फिरवला। राहुल गांधींनी देशाविरोधात गरळ चोखली नाही तर अमेरिका दौऱ्यामध्ये भारताविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्याही मांडीला मांडी लावली हे आता स्पष्ट होतंय। भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर मोठा आरोप केला। अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधी भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या इल्हान उमर यांच्यासोबत फोटो सेशन करताना दिसले। काश्मीर बाबत पाकला पाठिंबा देणाऱ्या उमर यांच्यासोबत राहुल गांधी दिसल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं। यापूर्वी इल्हान उमर यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौराही केला आहे। त्यांच्या त्या दौऱ्याचा खर्च पाकिस्ताननेच केल्याचंही उघड झालं। त्याच उमर यांची भेट घेऊन राहुल गांधींनी काय साध्य केलं हा प्रश्न त्रिवेदी यांनी उपस्थित केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली। योग्य वेळ आल्यावर आम्ही आरक्षण रद्द करू असेही राहुल गांधींनी अमेरिकेत म्हटलंय। त्यावर अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला। शहा म्हणाले की जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने घेतलेल्या देश आरक्षणाविरोधी भूमिकेला काँग्रेसने पाठिंबा दिला होता। राहुल गांधी यांनी विदेश दौऱ्यामध्ये निराधार गोष्टी सांगून भारताची प्रतिमा मलिन केली आहे असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला। राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चांगलाच समाचार घेतला। काँग्रेसचा आरक्षणाविरोधी चेहरा यामुळे स्पष्ट झाल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला आहे। लोकसभेला भाजप आरक्षण विरोधी आहे म्हणत काँग्रेसने खोटा प्रचार केला, मात्र आता त्यांचा खरा चेहरा समोर आल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय।